हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण मलबार पराठा सँडविच बनवणार आहोत खूप सोप्या पद्धतीने। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तर इथे मैद्याचं पीठ आपण मळून घेतलेलं आहे। हे पीठ मळताना याच्यामध्ये आपण थोडंसं तेल आणि मीठ वापरलेलं आहे। साधारणतः 2-3 चमचे तेल आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकलंय आणि त्यानंतर अगदी सॉफ्ट लुसलुशीत असं हे पीठ आपण मळून घेतलंय। एवढ्या पिठामध्ये साधारणतः 3 पराठे बनतील। आपण पहिला एक गोळा काढून घेऊया आणि एक पराठा बनवून घेऊयात। पराठा लाटायच्या आधी पीठ अगदी छान असं मळून घ्यायचं। त्यानंतर इथे पराठा लाटण्यासाठी सुद्धा आपण मैद्याचंच पीठ घेत आहोत। थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये आपण पीठ घेतलेलं आहे, जेणेकरून आपला अगदी मोठा छान असा पराठा तयार होईल। सगळ्यात पहिल्यांदा तर ह्याची एक पोळी लाटून घ्यायची छान अशी। आता त्यानंतर या पोळीवरती आपल्याला पुन्हा तेल लावायचं आहे। छान असं तेल पसरवून घेऊयात संपूर्ण पोळीवरती। आता यावरती मैद्याचं पीठ भुरभुरायचं आहे अशा पद्धतीने। आता ही जी पोळी ती आपल्याला कट करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने सरळ रेषा मारून पोळी कट करून घ्यायची आपल्याला। चाकूच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही कट करू शकता। आता हे जे कट केलेले पीस आहेत ना, ते एक एक करून आपल्याला रोल करून घ्यायचे आहेत आणि एक पहिला रोल झाला की तो पहिला रोल दुसऱ्या रोल वरती ठेवायचा, मग पुन्हा रोल करायचं, मग पुन्हा तो रोल तिसऱ्या रोल वरती ठेवायचा। असं एक एक करून आपल्याला हे पूर्ण रोल तयार करून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हा पूर्ण रोल आपण तयार करून घेतलाय आणि याचा आता आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे। म्हणजे अगदी लेयर वाला पराठा तयार होतो। मस्त असा पराठा आता आपण लाटून घेऊयात। इथे आता आपण अगदी मस्त असा पराठा लाटून घेतलाय। दिसताना आताच इथे लेयर दिसतायत। आता हा पराठा आपल्याला खरपूस भाजून घ्यायचा आहे। तुम्ही तुपावरती सुद्धा भाजू शकता। आपण इथे तेल वापरलेला आहे किंवा बटरचा सुद्धा वापर करू शकता। दोन्ही बाजूने अगदी खरपूस असा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। हा मलबार पराठा जो आहे तो तुम्ही नुसता चिकन सोबत किंवा पनीरच्या भाजी सोबत सुद्धा खाऊ शकता। खरंच खूप छान लागतो खायला। किंवा जो आपण मैद्याच्या पिठाचा बनवला तोच तुम्ही गव्हाच्या पिठाचा सुद्धा बनवू शकता। इथे अगदी खरपूस असा पराठा आपण दोन्ही बाजूने छान भाजून घेतलाय। आता हा पराठा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। आता आपल्याला ह्याचाच पराठ्याचा सँडविच बनवायचा। आपण या ठिकाणी ब्रेडचा वापर करणार नाही। इथे तुम्ही पाहू शकता ह्याला लेयर सुद्धा अगदी छान असे आलेत। आता ही लेयर वाली जी साइड आहे ती खालच्या बाजूला ठेवायची आहे आणि आता यामध्ये आपण स्टफिंग टाकायला सुरुवात करणार आहोत। त्यासाठी तर सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे टोमॅटो सॉस घेतलेला आहे, त्यानंतर मायोनीज घेतलेला आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणतंही मायोनीज वगैरे घेऊ शकता किंवा यात शेजवान चटणी लावायची असेल तर ती सुद्धा लावू शकता। व्यवस्थित असं हे स्प्रेड करून घेणार आहोत आपण पराठ्यावरती। त्यानंतर ही वाटाणा बटाट्याची भाजी आहे। घरी कोणतीही भाजी बनली असेल ना कडधान्याची, ती कोणतीही भाजी तुम्ही यामध्ये वापरू शकता। मग ती मटकी असू दे, मूग असू दे, हरभरा असू दे, कोणतीही कडधान्याची भाजी तुम्ही यामध्ये वापरू शकता। आता यामध्ये कोबी टाकणार आहोत आपण बारीक चिरलेला आणि त्यानंतर उभा बारीक चिरलेला कांदा सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे। तुमच्याकडे घरी जर गाजर किंवा बीट असेल तर तुम्ही ते सुद्धा यामध्ये टाकू शकता। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये स्टफिंग टाकू शकता। ही सगळ्यात छान अशी गोष्ट आहे। त्यानंतर तुम्हाला चीज आवडत असेल तर अशा पद्धतीने यामध्ये चीज सुद्धा टाका। थोडंसं स्पायसीनेस यावा म्हणून वरून आपण चिली फ्लेक्स टाकत आहोत। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही काहीही स्टफिंग यामध्ये टाकू शकता, छानच लागणार ते खायला। आता त्यानंतर ह्याला व्यवस्थित असं फोल्ड करून घेऊयात। आता हे पराठा सँडविच आपलं तयार आहे। ह्याला थोडंसं आपण तव्यावरती गरम करून घेणार आहोत दोन्ही बाजूने।
म्हणजे हे गरम गरम छान सुद्धा लागेल आणि ह्यातला आतमध्ये जे चीज टाकलंय ते चीज थोडं मेल्ट सुद्धा होईल। हे जास्त पलटत नाही राहायचं, एकदा दोनदा पलटायचा आणि चमच्याच्या साहाय्याने थोडंसं प्रेस करून घ्यायचं म्हणजे ते अगदी व्यवस्थित बनतं अशा पद्धतीने। तुमची मुलं जी भाजी आवडीने खात नाहीत ना, ती भाजी अशा पद्धतीच्या सँडविचेसमध्ये किंवा जेव्हा रोल वगैरे आपण बनवतो तेव्हा त्यामध्ये टाकायच्या, मुलं खूप आवडीने खातात। आता बऱ्याच अशा भाज्या आहेत ज्या मला पण जास्त आवडत नाहीत, मग त्या अशा पद्धतीने पराठ्यामध्ये म्हणा, रोलमध्ये, सँडविचेसमध्ये टाकून खाल्लं की त्या खाल्ल्या जातात आणि चविष्ट सुद्धा लागतात। इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असा मलाबार पराठा सँडविच बनून तयार आहे। किती सोप्या पद्धतीने बनलंय आणि खायला खरंच खूप अप्रतिम लागतं। तुम्ही नक्कीच ही रेसिपी घरी ट्राय करा आणि रेसिपी ट्राय केलीत की ती कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।